मी सौदी अरेबियात अरबी मुलांना सांभाळायची. जेव्हा मी रात्री घरी जायला निघायची तेव्हा अरब मालक मला 2,000 किंवा 4,000 रियाल देत असे. मला महिन्याचा पगारही चांगला मिळत होता. एका रात्री अरबीची बायको रागावून घरातून निघून गेली. अरबीने मला घरी थांबून घेतले. मी खूप घाबरले होते, कारण त्या रात्री अरबी माणसाने माझ्यासोबत मी आणि माझे पती सौदीमध्ये राहत होतो. आम्ही दोघेही BA पास होतो. त्यामुळे माझ्या पतीला एका कारखान्यात कामगार म्हणून नोकरी मिळाली, पण त्याचा पगार खूप कमी होता, ज्याने घर खर्चही व्यवस्थित भागत नव्हता. म्हणूनच मी एका अरबच्या घरी त्यांच्या मुलाची केअरटेकर बनून सांभाळ करू लागली. तो अरबी खूप चांगला माणूस होता. त्याने माझा पगारही चांगला ठेवला होता. जेव्हा मी माझ्या पतीला या कामाबद्दल सांगितले तेव्हा त्यांनाही खूप आनंद झाला. म्हणू लागला की जर आपण दोघांनी मिळून मेहनत केली तर घरातील सर्व खर्च सोडून काही पैसेही जमा होतील. मी पण दिवसभर रिकामीच होती, त्यामुळे सकाळी घरची सगळी कामं उरकून मी त्या अरबीच्या घरीच निघून जायची. त्याला 2 लहान मुलं होती. दोघेही जुळे होते, एक मुलगी आणि एक मुलगा. दोघेही 1 वर्षाचे होते. त्याची बायको मुलांकडे फारसे लक्ष देत नव्हती, त्यामुळे त्या 2 मुलांची संपूर्ण जबाबदारी माझ्या डोक्यावर होती. रात्री 8 वाजेपर्यंत अरबी मालकाच्या घरी राहायची. मी दुपारचे 1 ते रात्रीचे 8 वाजेपर्यंत त्याच्या घरी राहून मुलांना सांभाळत होती. मला आश्चर्य वाटायचे की एक आई असूनही अरबीची बायको मुलांकडे लक्ष देत नव्हती. मुलांना खाऊ पिऊ घालणे, त्यांचे डायपर बदलणे, त्यांची काळजी घेणे ही माझी जबाबदारी होती. तसेही मालकीन कडक स्वभावाची होती आणि माझ्यावरही रागावलेलीच असायची. जास्त काही बोलायची नाही. मला त्यांच्या घरी काम करून काही दिवसच झाले होते. काम करता करता मला त्या बाईचा स्वभाव चांगलाच समजला. ती नेहमी नोकरांवर ओरडायची आणि नजरेसमोर कोणी थोडीशीही चूक केली तर ती त्याच्यावर ओरडायची. मालक घरी आला तर किरकोळ मुद्द्यावरून ती त्यांच्याशी मोठ्याने आवाज करायची. मला समजले होते की मालक त्यांच्या मुलांवर खूप प्रेम करत होता, परंतु कदाचित त्याला बायको चांगली मिळाली नव्हती. मालक कामावरून घरी परतला की सगळ्यात आधी तो मुलांच्या खोलीत यायचा. मी मुलांमध्येच व्यस्त राहायचे, त्यामुळे दारांवर थाप पडली की मी लगेच व्यवस्थित होऊन बसायचे. तेव्हाच तो दरवाजा उघडायचा. त्यानंतर मुलांवर प्रेम करत असताना मुलं मला त्रास देतात की काय असा प्रश्न मला विचारायचा. तो मला मुलांचा दिवसभराचा दिनक्रम, नीट खाल्ले प्यायले की नाही वगैरे सगळं काही विचारायचा. मी पण त्या अरबी मालकाला दिवसभराचा दिनक्रम सांगायचे. एके रात्री जेव्हा मी घरी जायला निघाली तेव्हा त्याने मला 1 मिनिट थांबायला सांगितले. मग त्याने खिशातून पर्स काढली आणि 1,000 रियाल काढून मला दिले. हे पाहून मी थक्क झाले. तो मला खूप चांगला पगार देत होता आणि 1,000 रियाल कमी नसतात. मी एक नजर मालकाकडे पाहिले आणि आश्चर्याने पाहू लागले. माझ्या चेहऱ्यावरील आश्चर्य पाहून तो म्हणाला की हे ठेव, तुला कामात येतील. मी म्हणाले, नाही साहेब, तुम्ही जो काही पगार ठरवला आहे तो माझ्यासाठी पुरेसा आहे. माझे म्हणणे ऐकून तो किंचित हसला आणि म्हणाला की मी माझ्या स्वखुशीने देत आहे, हे ठेवून घे. मी ते पैसे पकडून माझ्या पर्समध्ये ठेवले. मी घरी जायला निघाले तेवढ्यात तो माझ्याशी बोलू लागला की मी तुला पैसे दिले आहेत, हे तुझ्या मालकिनीला सांगू नकोस. हे ऐकून मी काही वेळ विचारात हरवून गेले. मग मी होकार दिला आणि खोलीतून बाहेर पडली. पण त्या रात्री मला खूप अस्वस्थ वाटत होते. पहिली गोष्ट म्हणजे मालकाने मला 1,000 रियाल दिले होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याने मला मालकिनीपासून लपवायलाही सांगितले होते. या दोन्ही गोष्टी माझ्या मनात संभ्रम निर्माण करत होत्या. मग मी म्हणाली की कदाचित मालकीन जरा रागटच आहे, त्यामुळेच ती अरबी मालकाला पैसे देण्यास नकार देत असेल. आता त्याने पैसे दिले तर हरकत नाही, मी पैसे सांभाळून ठेवले. पण मी जास्त हैराण तेव्हा झाले जेव्हा मालकाने मला दुसऱ्या दिवशी 2,000 रियाल दिले. यावेळी मात्र मला माझ्या मालकावर शंका होऊ लागली. शेवटी मालक माझ्यावर इतकी दया का दाखवत होता? मी ते 2,000 रियाल देखील परत केले. मी म्हणाले, मला हे पैसे नाही पाहिजेत.
तुम्ही मला रोज इतके पैसे का देत आहात? तो माझ्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहत होता. तो म्हणाला की तू माझ्या मुलांना सांभाळतेस म्हणूनच मी तुला हे पैसे देत आहे. तर मी म्हणाले की ते माझे कर्तव्य आहे आणि त्यासाठी मी तुमच्याकडून पैसे घेते. त्या दिवशी मी त्याच्याकडून एकही पैसा घेतला नाही आणि मी घरी परतले. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी मुलांना सांभाळायला गेले तेव्हा पाहिलं की मालक त्याच्या कामासाठी बाहेर गेला नसून मुलांसोबत घरीच होता. मी आल्यावर त्याने मला विचारले की तू इतक्या उशिरा का आलीस? तुला माहीत आहे माझ्या दोन्ही मुलांना ताप आला आहे. त्याच्या बोलण्यात काळजी होती आणि थोडासा रागसुद्धा. मी घाबरली आणि घड्याळाकडे बघितलं तर 1 वाजला होता आणि मी याच वेळी येत होते. मी म्हणाली मी माझ्या वेळेवर आली आहे. मग तेव्हा तो मला सांगू लागला की तू माझ्या मुलांची जरा जास्त काळजी घ्यावी म्हणून मी तुला काही पैसे देत होतो. बघ आज त्या दोघांना सकाळपासून ताप आलेला आहे. त्यांच्या आईला तर त्यांची काहीच पर्वा नाही, पण मुलांची चांगली आणि जास्त काळजी घेण्यासाठी मी तुला कामावर ठेवले आहे. यासाठी नाही की तू एकला यावे आणि माझी मुलं इथे आजारपणात रडत राहोत. एक मुलगी तर झोपली होती पण त्याचा लहान मुलगा रडत होता. मी पटकन त्याला मालकाकडून घेतले आणि माझ्या मांडीवर बसवले. दोन्ही मुलं माझ्याशी खूप जोडलेली होती. बाळ माझ्या मांडीवर येताच तो पूर्णपणे गप्प झाला. मी बाळाला मिठी मारली. त्याला खरंच खूपच ताप होता. मी त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले. मी म्हणाली की तुम्ही माझी वाट पाहत बसण्याऐवजी मुलांना डॉक्टरांकडे घेऊन जायला हवं होतं. बघा या मुलांना किती ताप आहे. माझे म्हणणे ऐकून तो कपाळावर हात मारून म्हणाला की माझी बुद्धी कामच करत नाही. खरं तर मी त्यांना डॉक्टरांकडे न्यायला हवं होतं. मग त्याने झोपलेल्या मुलीला आपल्या मांडीवर उचलले आणि मला म्हणाला की माझ्यासोबत चल, मी त्यांना डॉक्टरांना दाखवतो. हे ऐकून मी थोडी हैराण झाली. मी म्हणाली तुम्ही सोबत मला का घेऊन जाताय? तुम्ही मालकीनबाईंना सोबत घेऊन जा. ती त्या मुलांची आई आहे आणि आई आपल्या मुलांबद्दल व्यवस्थित सांगूही शकते. माझ्या गोष्टींवर तो माझ्याकडे बघून हसला आणि म्हणाला की आई अशी असते का जशी माझी बायको आहे? तिला तर हे सुद्धा माहीत नाही की मुलांसाठी कोणतं औषध योग्य आहे आणि कोणतं नाही. आणि असंही या मुलांना औषध तर तुलाच द्यायचं आहे, त्यांची काळजीही तुलाच घ्यायची आहे. तर बरं होईल तू माझ्यासोबत येशील तर. मी मालकांसोबत जशी खोलीतून बाहेर आली, मालकीन बाहेर हॉलमध्येच बसून TV पाहत होती आणि सोबतच चहासुद्धा घेत होती. मला मालकासोबत बाहेर जाताना पाहून तिने मला बोलावून विचारले की कुठे चालला आहात आणि आता मुलांना काय झालं आहे? माझ्याऐवजी मालकाने पत्नीला उत्तर दिले की तुला माहीत नाही का, दोन्ही मुलांना ताप आहे ते. मी त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जात आहे. तुला सोबत यायचं असेल तर चल माझ्यासोबत. हे ऐकून मालकिनीच्या चेहऱ्यावर संताप आला. ती म्हणाली की नाही बाबा, माझ्याकडून दोन्हीही मुले सांभाळली जात नाहीत. तुम्हीच घेऊन जा त्यांना. तुम्हालाच मुलांची आवड होती ना? असं म्हणत तिने पुन्हा TV चॅनल्स बदलायला सुरुवात केली. मला खूप आश्चर्य वाटले. ती एक आई असूनही तिला काहीच वाटले नाही की तिची मुलं आजारी आहेत. उलट तिच्या उत्तरात निष्काळजीपणा जाणवत होता. मी अनेक बेफिकीर मुलींना पाहिले आहे ज्या लग्नानंतर मुले झाल्यावर त्या मुलांच्या बाबतीत जबाबदार बनतात. मात्र ही कशी आई होती जिला स्वतःच्या मुलांबद्दल अजिबात दया, प्रेम, ममता नव्हती? मालकीनबाई खूपच सुंदर होत्या, पण त्यांना मुलांची अजिबात काळजी नव्हती. मी गेल्या 2 महिन्यांपासून त्यांच्या मुलांची काळजी घेत होती आणि मी पाहिलं होतं की मालकाची बायको नेहमी स्वतःचीच काळजी घ्यायची. नेहमी नटून थटून राहायची. कधी नोकरांकडून आपली नखे कापून घ्यायची, तर कधी हातापायांची मसाज करून घ्यायची, तर कधी डोक्याला तेल लावून मालिश करायला सांगायची. ती नेहमी स्वतःचीच काळजी घ्यायची. दोन्ही मुलांना ताप होता. दिवसभर मुलांसोबत त्यांना घेऊनच बसली होती. एकाला औषध दिले तर दुसरा रडायचा आणि दुसऱ्याला दिलं तर पहिला खोलीत काहीतरी मोठे सामान खराब करायचा. तापामुळे दोन्ही मुले चिडचिड आणि हट्टी झाली होती. नाहीतर ते माझी प्रत्येक गोष्ट ऐकायचे. रात्री उशिरापर्यंत त्यांना सांभाळत आज मी पूर्णपणे थकलेली होती.
मालक घरी येताच मी मालकांकडे घरी जाण्याची परवानगी मागितली. तो मला म्हणाला की मला हे सांगताना योग्य वाटत नाही आहे, पण माझी ही मजबुरी आहे. आज रात्री तुम्ही माझ्या मुलांसोबत इथेच राहिलात तर माझ्यावर तुमचे खूप उपकार होतील. मी म्हणाली, मी कसे राहू? माझे पती 9 वाजता घरी येतात आणि मला त्यांना जेवण द्यावं लागेल. हे ऐकून मालकाच्या चेहऱ्यावर विचित्र भाव आल्याचं मी पाहिलं. त्याने विचारले, तुझं लग्न तर आहे का? मी हो म्हणाले. माझं उत्तर ऐकून मालकाचा चेहरा फिका पडला. मग अचानक त्याच्या चेहऱ्यावरचा दृष्टिकोनच बदलला. ते म्हणाले की तू तुझ्या पतीला सांगून इथे एक रात्र थांब, कारण रात्रभर मुलांना कसं सांभाळायचं याची मला आयडिया नाही आहे. रात्रभर मी त्यांना कसं सांभाळू? शिवाय त्यांना कोणती मेडिसिन द्यायची आहे हे तुला चांगलंच माहीत आहे. मी म्हणाले की ठीक आहे, मी माझ्या नवऱ्याला विचारते. मी माझा मोबाईल काढला आणि माझ्या पतीला सांगितले. तो म्हणाला की ठीक आहे, तू आजची रात्र थांब, मी खाण्यापिण्याचा स्वतः बंदोबस्त करून घेईन. रात्रभर मी मुलांना सांभाळत राहीन. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत मुले पूर्णपणे बरी झाली होती. मग मी घरी परत जायला निघाले. तेव्हा मालकाने मला 4,000 रियाल देऊ केले. मी म्हणाले की तुम्ही मला इतके पैसे का देत आहात? तर तो म्हणू लागला की तू माझ्या मुलांची खूप कठीण काळात काळजी घेतली आहे आणि यावर तुझा हक्क आहे, त्यामुळे प्लीज नाही म्हणू नकोस. मी म्हणाले, तुम्ही माझ्या प्रेमाचा संबंध पैशांशी का जोडत आहात? होय, मी कबूल करते की ही माझी सख्खी मुलं नाही, पण मी त्यांना नेहमीच माझ्या मुलांप्रमाणेच वागवले आहे. त्यामुळे तुमचे पैसे तुमच्याचकडे ठेवा, मला त्यांची गरज नाही. असे म्हणत मी माझी पर्स हातात घेतली आणि पुन्हा घराबाहेर पडले. माझ्या लग्नाला 4 वर्ष झाली होती, पण मला मुलबाळ झाले नव्हते. लग्नानंतर लवकरच मला बाळ होईल अशी अपेक्षा होती, पण माझा नवरा माझ्यासमोर हात जोडून म्हणाला, तुला माहीत आहे की माझा पगार इतका नाही आणि इतक्या पगारात मी एका मुलाचे पालनपोषण नाही करू शकणार. तू आता हे बाळ ठेवू नकोस, ॲबॉर्शन करून घे. जसजशी परिस्थिती सुधारेल तसतसे आपण देवाकडून मूल मागून घेऊया. मुलांचं काय आहे, मुले जन्माला येतातच. त्यावेळी मी खूप रडले. मी त्याला म्हणाली की मुलं आपलं नशीब स्वतःच घेऊन येतात, मग तुम्ही असं का विचार करत आहात? पण तो माझ्यासमोर विनवण्या करत राहिला. मला समजावून सांगू लागला की मी खूप तंग आहे आणि टेन्शनमध्ये आहे, आणखीन जास्त तंग होऊन जाईल, तू मला समजून घे. त्यावेळी माझे पती सौदीचा विजा मिळवण्याच्या प्रयत्नात व्यस्त होते, म्हणूनच मी त्यांचा सल्ला स्वीकारला. त्यानंतर आम्ही सौदीला आलो. माझा नवरा 3 वर्षांपासून काम करत होता, पण आजही परिस्थिती तशीच होती. आणि ज्यावेळी मी म्हणायचे की आम्हाला आता मूल झाले पाहिजे, तेव्हा तो मात्र नकार द्यायचा. तो म्हणायचा की अजून 1 वर्ष थांबूया, परिस्थिती सुधारताच आपण मुलाचा विचार करूया. आपण कुठे म्हातारे झालो आहोत जे आपल्याला मूल होणारच नाही. पण माझ्या मनात होतं की देवाने मला मूल द्यावे. त्यामुळे जेव्हा त्या 2 मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी माझ्यावर आली, तेव्हा मी काम करत आहे असे कधीच वाटले नाही, किंवा ती मुलं माझ्यासाठी ओझे आहेत असं कधी माझ्या मनातही आलं नाही. मी माझं सर्व प्रेम त्यांना दिलं होतं, त्यांची मनापासून काळजी घ्यायची. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कामावर आले तेव्हा मी पाहिलं की मालकीन आणि मालक यांच्यात भांडणं सुरू होती. माहीत नाही त्या दोघांमध्ये कोणत्या मुद्द्यांवरून इतका वाद होत होता. मलाही भीती वाटू लागली की कदाचित ते एकमेकांना घटस्फोट देतील. ते तिला सांगत होते की तू सतत शॉपिंग करत राहतेस किंवा स्वतःला दिवसभर मेकअप करण्यात व्यस्त राहतेस. एक रात्रसुद्धा कधी मुलांना सांभाळले आहेस? तुला रात्री त्यांना सांभाळायला सांगितले तर तू दुसऱ्या खोलीत जाऊन झोपलीस. दुसऱ्या खोलीत जाऊन काय मिळालं ग तुला? तुला माझ्या मुलांची अजिबात काळजी नाही. तुझी वृत्ती अशीच राहिली तर मी तुला कायमचं सोडून देईन. मालक रागाने ओरडतच घराबाहेर निघून गेला. त्यावेळेस खोलीतला मोठा आवाज ऐकून मुलंही शांत अंथरुणावर बसली होती, कारण ओरडण्याचा आवाज आत खोलीपर्यंत येत होता. मग माझ्या हृदयाचा ठोका चुकला जेव्हा अचानक माझ्या खोलीचा दरवाजा उघडला. मालकीन रागातच खोलीत आल्या होत्या. ती म्हणाली, चल जा इथून, आज तुझी सुट्टी आहे.
इतके बोलून तिने मला चुटकी वाजवत घराबाहेर जायला सांगितली. मी गुपचूप बाहेर निघून गेली, कारण मला माहीत आहे की ती स्त्री खूप रागावलेली होती, त्यामुळे ती काही ऐकून घेणार नाही. मी माझी पर्स उचलली आणि माझ्या घरी निघून गेली. मग काय झालं आणि काय नाही मला नाही माहीत, पण संध्याकाळीच मला मालकाचा फोन आला आणि त्याने मला फोन करून घरी यायला सांगितले. मला तुझ्याकडे खूप महत्त्वाचे काम आहे. मी म्हणाले, मालक, रात्रीचे 8 वाजले आहेत. तो म्हणू लागला की मला तुझ्याकडे खूप महत्त्वाचे काम आहे. तुझं येणं खूप महत्त्वाचं आहे. तू ताबडतोब माझ्याकडे निघून ये. मी माझ्या नवऱ्याला सांगितलं तर तो म्हणू लागला की कदाचित मुलांची तब्येत तर खराब झाली नसेल ना, चल मी तुला सोडून येतो. माझ्या नवऱ्याकडे मोटरसायकल होती. ते मला मालकाच्या घराबाहेर सोडून निघून गेले. जसं मी दरवाजाची बेल वाजवली तर चौकीदाराऐवजी मालकाने दरवाजा उघडला होता. मी हैराण होऊन पाहिले तर चौकीदार घरातही नव्हता. मी मालकाला विचारले तर त्यांनी सांगितले की तो त्यांच्या घरी गेला आहे, थोड्या वेळाने परत येणार आहे. तू आत ये, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. हे ऐकून मी मालकासोबत आत गेलो, पण मला माहीत नव्हतं की आत गेल्यावर माझ्यावर कोणतं संकट कोसळणार आहे. आत जाताच हॉल पूर्णपणे रिकामा होता. हे बघून मला जास्त काळजी वाटली, म्हणून मी जाऊन सोफ्याच्या काठावर बसली. मग तो समोरच्या सोफ्यावर बसून आपले डोके पकडून काहीतरी विचार करू लागला. तेव्हा तो म्हणाला की माझी पत्नी दुपारपासून माहेरी निघून गेली आहे. मी घरी आलो तेव्हा माझी मुले घरी नव्हती. मी माझ्या पत्नीला फोनवर विचारले असता तिने सांगितले की मी मुलांना सोबत नेलेले नाही. शिवाय तिने वॉचमॅनलाही घरी पाठवले होते. मी घरी आलो तेव्हा घरी एकही नोकर उपस्थित नव्हता. एवढंच नव्हे तर चौकीदारसुद्धा नव्हता. मला माहीत नाही की ती स्वतः माझ्या मुलांना सोबत घेऊन गेली की तिने मुलांना किडनॅप केले आहे. असे म्हणत तो ढसाढसा रडू लागला आणि म्हणाला, मला माहीत नाही की ती माझ्या मुलांसोबत काय करेल. मग तो म्हणाला की तू मला माझ्या मुलांना शोधण्यास मदत कर. मी विचार करत होते की मी कशी मदत करू शकते, पण हे ऐकून मला खूप वाईट वाटले होते की ती आई असून आपल्याच मुलांसोबत काय खेळ खेळत होती. याचाच विचार करत होते की पोलिसांच्या गाडीचा हॉर्न ऐकू आला. काही वेळातच दरवाजा आणि भिंती ओलांडून पोलीस आत आले. मला आणि मालकाला एकत्र पाहून त्यांनी मला अटक केली आणि उलटसुलट आरोप लावून सांगू लागले की तुमच्या बायकोने अगदी बरोबर कंप्लेंट केली आहे. तुमचे या महिलेशी प्रेमसंबंध आहेत, म्हणूनच तुम्ही तिला इथे एकट्याने बोलावले आणि दोन्ही मुलांचेही त्याच मोलकरणीने अपहरण केले आहे. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ते माझ्या अरब मालकालाही दोष देत होते, मात्र अशी कोणतीच गोष्ट नव्हती. मालकही म्हणाले, तुम्ही बोलत आहात असं काहीच नाही. पण तरीही त्यांनी मला पकडून पोलीस स्टेशनला नेले आणि मी रडू लागले. मी माझ्या पतीला फोन केला. त्यांनी पोलीस ठाणेही गाठले, पण पोलीस काहीही ऐकायला तयार नव्हते. माझा नवरा त्या मालकींकडे गेला आणि तिला म्हणाला की माझ्या बायकोने तुमच्या मुलांचे अपहरण केलेले नाही आणि तिचं कोणाशी अफेअरही नाही. माझ्या पत्नीवर पूर्ण विश्वास आहे, म्हणून तिला सोडा. ती म्हणू लागली की मी एका अटीवर केस परत घेईन की तू तुझ्या बायकोला घेऊन इथून कायमचा निघून जा, कारण माझ्या पतीने मला स्पष्ट सांगितले आहे की तो मला घटस्फोट देईल आणि तुझ्या बायकोशी लग्न करेल, कारण ती माझ्या मुलांची माझ्यापेक्षाही चांगली काळजी घेते. हे ऐकून माझा नवराही स्तब्ध झाला. मालक असे का म्हणाले हे मला नाही माहीत, पण हे ऐकून माझे मन मात्र खूप दुःखी झाले होते. मी तर त्यांचं भलंच करत होती. मालकिनीने शेवटी माझी केस मागे घेतली आणि मी माझ्या पतीसह माझ्या गावी परत आले. मला त्या मुलांची खूप आठवण येते. जर आई वडील भांडण करत असतील तर त्या मुलांवर काय संस्कार होतील. कोणीतरी बरोबरच म्हटले आहे की जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. कदाचित त्यात माझाच काहीतरी फायदा आहे. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू.